नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हवी असणारी आनंदाची बातमी आज अखेर समोर आलेली आहे। या ठिकाणी पाहू शकता ही बातमी स्वतः राज्यामधून प्रख्यात अशा लोकमत न्यूज पेपरच्या वेबसाईटने जाहीर केली आहे आणि या बातमीच्या हेडलाईननुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्यात आली असून आता शेतकऱ्यांना वर्षामध्ये किती रक्कम मिळणार आहे याबरोबरच या अपडेटमध्ये पुढे या योजनेचा येणारा 6वा हप्ता हा नेमका किती तारखेला मिळणार आहे याची सुद्धा पुराव्यासहित ठोस माहिती राज्य सरकारने जाहीर केलेली आहे। त्यामुळे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ आहे, तरी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा। नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, काकू आणि काकाजी, आजी आणि आजोबा, कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलला जे कोणी नवीन आहे ते आपल्या चॅनलला सबस्क्राइबर करून घ्या, कारण की तुमचा एक सबस्क्राइबर केल्यानंतर आम्हाला खूप जास्त मोटिवेट मिळतो की समोरचा व्हिडिओ बनवायला। सबस्क्राइबर करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करून द्या, कारण का जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन सगळ्यात पहिले तुम्हाला बघायला मिळेल। चला व्हिडिओला कंटिन्यू सुरुवात करूया आपण। नमो शेतकरी योजना। नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये होणार वाढ, शेतकऱ्यांना वर्षासाठी मिळणार आता इतके पैसे। केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत। शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा फायदा होत आहे। राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 6,000 रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय्य 3,000 रुपयांनी वाढवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याचे वितरण झाले। या वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामती येथील कै वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। यावेळी कृषी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रभावी विभागीय आयुक्त डॉक्टर माधवी खोडेचौरे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, वनामतीचे प्रभावी संचालक रवींद्र ठाकरे आदी उपस्थित होते। मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळत आहे। या योजनेअंतर्गत केंद्र शासन वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 6,000 रुपये वितरित करते, तर राज्य शासनाच्या वतीने नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षासाठी 6,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते। आता राज्य शासन या निधीत 3,000 रुपयांनी वाढ करणार असून राज्याद्वारे 9,000 आणि केंद्र शासनाचे 6,000 असे शेतकऱ्यांना आता वर्षाला 15,000 रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे। तसेच या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात येणार असून या अर्थसंकल्पानंतर राज्य सरकार या नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता वितरित करण्यात असल्याची माहिती देखील सध्या राज्य सरकारकडून समोर येत आहे। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता या मार्च महिन्यामधील पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच 7 ते 8 मार्चपर्यंत 6वा हप्ता वितरित केला जाईल, ही प्राथमिक माहिती आतापर्यंत समोर आली आहे।